मी किशोर बेलसरे, 9 न्यूजच्या महासंग्राम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जे मुलं आज सांगतो का नाशिक शहरामध्ये वर्षाला मेकॅनिकल इंजिनियर 10,000 मुलं बाहेर पडतात। आज 10,000 पैकी किती टक्के मुलांना नोकरी मिळाल्या तर त्याचा आकडा 0 आहे। भुजबळ साहेबांनी कोणताही विकास केलेला नाहीये। 15 वर्ष मोठे भुजबळ पण होते या सगळे सत्ताचे मोठे केंद्रावर, परंतु त्यांनी कोणताही ठोस काम या जिल्ह्यासाठी किंवा मतदारसंघासाठी काही केलेलं नाही आहे। परंतु त्यांनी एक चुकीचं काम त्याच्यामध्ये केलं की या शहरामध्ये त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या बंगल्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ते ब्रिज त्यांनी उतरवले। कदाचित नाना मागच्या वेळेस त्यांच्या बरोबर नव्हते, नानांना कधी त्यांच्या बरोबर मागच्या वेळेस असते तर मला वाटतं काजूपुरेमध्ये सुद्धा तो ब्रिज उतरला असता आणि या पद्धतीने या शहराचा त्यांच्याकडून विकास झालेला आहे। आणि या ठिकाणी जर का तुम्ही म्हणत असाल विकास करत नाही, डोळ्यावर जर का झापडं बांधलेली असेल तर तुम्हाला कोणी काय केलेलं आहे कधी एक महत्वाचा प्रश्न बऱ्याच बैठकीत निघतो, पुलाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं का ठराविक ठिकाणी पूल मुळामध्ये मागच्या काळामध्ये काही झालं असेल तर खऱ्या अर्थाने विकास पुरुष काय 5 वर्षामध्ये समजलं ना, काही हे फेकू सरकार आहे। आज तुम्ही जर का याच्यावर टाकलं फेकू तरी सरकार हा आरोप म्हणजे फेकू म्हणलं तर मोदीचं नाव येतं, काँग्रेस आपलं गुगलवर टाका तुम्ही फेकू पहिले मोदीचं नाव येतं। बीजेपी शिवसेनेचं आता सटके जमलेले कोथळ एक बाहेर काढायला निघाले होते, आता यांनी फार कंठ फोडला तरी काही उपयोग होणार नाही। अफजल खानाचा कोथळा काढायला निघाले होते आणि ते दात मोदत होते। आता हे दात दाखवण्याचा प्रयत्न करतात। युतीच्या बाबतीत आता हा युतीवर खूप मोठा आरोप आहे अफजल खानाचा। नाही, मुळामध्ये भुजबळांनी जर का विकास केला नसता तर आज तुम्ही जर का बघितलं तर संपूर्ण शहरामध्ये भुजबळ ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस नाशिक शहराचा 16वा क्रमांक होता प्रगतीमध्ये, पुढे चाललेलं होतं। आज किती आहे? 67वा नंबर गेला। पाठीमागे का गेला याला जबाबदार कोण? जर का डीपी प्लॅन तयार झाला त्याचा डीसी रूल जर का तुम्ही बघितले, नागपूरचे वेगळे, पुण्याचे वेगळे, त्यांना कमी पार्किंग आणि नाशिकवर डीपी मधून जवळपास बिल्डर लोक 100% 50% लोक हे बाहेर। पंचवतांनी शहराचा विकास करायचा असेल तर ते रूल बनवावेच लागतात आणि ज्या दृष्टिकोनातून आता मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी जी ट्रॅफिक जाम होते आणि त्या अडचणी उभ्या राहतात, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांचं धोरण, त्यांच्याकडे नगर रचना विभाग असल्यामुळे नवीन नियम आणून भविष्यामध्ये नाशिकला परत 50 वर्ष किंवा 100 वर्ष या अडचणी येऊ नये या दृष्टिकोनातून ते नियमाचं काटेकोरपणे पालन करताय आणि त्यामध्ये थोडंफार नुकसान पण होतं, मला मान्य आहे, पण शेवटी नियम आणलेच पाहिजे आणि याला कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। त्या दृष्टीने मुख्यमंत्री हे नियम आणताय की दत्तक घेतलं नाशिक शहर, तर एक प्लॅनिंगने केलेला काम आहे, कट कारस्थान केलेलं आहे नाशिक शहरावर, नाशिकच्या याच्यावर का एखाद्या कुपोषण मुलाला मोठा करण्यासाठी एकाला दत्तक घेतला गेलेला आहे। त्यांना विदर्भ आणि नागपूर मोठा करायचा होता म्हणून ते नाशिकमध्ये विकास डेव्हलपमेंट चा कल, मुंबई आणि पुण्यानंतर लोकांचा कल जो आहे तो नाशिककडे असतो, परंतु मोठे बिझनेस किंवा मोठे लोक नाशिकला आले तर नागपूर आणि विदर्भ कसा मोठा होईल म्हणून एक षडयंत्राचा एक भाग म्हणून त्यांनी नाशिकला दत्तक घेतला आणि या शहराचा गळा दाबण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तुम्ही आंदोलन केले, तुमचे एवढ्या मोठ्या पद्धतीने सगळं महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत होता, परंतु परत तुम्ही तिकडेच आलेले आहेत, तर ती जबाबदारी जी नाशिक भकास करण्यामध्ये मुख्यमंत्री सरकारने केलेली आहे ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल। अजयजी, सर्वात महत्वाचा आरोप त्यांचा कुपोषित करायचं होतं नाशिककरांना, त्याच्यामुळे दत्तक घेण्यात आलं, हा महत्वाचा आरोप आहे। आमचे खासदार जाऊ द्या, आमचे आमदार जाऊ द्या, आम्ही तिथे जाणार, सांगणार की हा शहराचा प्रश्न, याच्यामुळे शहर खुंटलंय, याच्यामुळे शहरातला जो मार्जिन स्पेसचा विषय आहे, जो पार्किंगचा विषय, त्याच्यामुळे शहरातली डेव्हलपमेंट थांबली आहे, हक्कानं सांगणार आमचा खासदार। इतक्या दिवस काय केलं आम्ही आंदोलन केली, आम्ही मांडली ही आंदोलन, आमचं तिथं 4 वेळा डेप्युटेशन गेलं। म्हणजे तुम्ही ऐन इलेक्शनला करणार असा नाही, नाही, ऐन इलेक्शनचा विषय नाही, काही प्रोसेस असते, काही प्रकार असतो। पण रेटून बोल
नाही नाही, खोटं खोटं बोल, बोलण्याचा पण विषय रेटून बोल. असा नेतृत्व या खंबीर देशाचे लागतं. कसलं नेतृत्व? मुळात असं आहे. कोणती एवढं 40 अहो, 50 देश फिरून आले? शंभर हे शंभर कोणती सिंहाचं योजना नेतृत्व आणली एखादी यांनी? शेळी करत असेल तर चुकीचं काय बोलतात सिंहाचं काय उपयोग? एक सिंह असेल तर शेळ्या सुद्धा सगळ्या सिंह होतात. आता- त्याचं रूपांतर तुम्हाला आता दिसतंय. हेमंत गोडसेंना आता होईल तर तो कोकाटेन कडनं होईल, काय आपलं मत आहे लक्षात घ्या, त्याचा फायदा समीर माननीय भुजबळ माणिकराव पक्षांना कोकाटेंबद्दल होईल म्हणतात. आम्हाला निश्चितपणे आदर आहे, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर आहे. पण तुम्हाला आजही खात्री आहे की ते आमच्या विचारांचे आहेत. तुम्ही बघा, ते आम्हालाच मदत करते. करण्या एवढेच छोटे नेतृत्व माणिकराव कोकणेचं नाही आहे. तो 3दा आमदार राहिलेला आणि विकास पुरुष आहे. या शहराला, या जिल्ह्याला खरोखरच या मतदारसंघाला कोणाची गरज असेल, कोणाला विजन असेल तर ते आता सध्या राजकारणामध्ये या नाशिक शहरामध्ये लोकसभेमध्ये जे उमेदवार आहेत ते माणिकराव कोकणेच अहो, आहेत. त्या- उमेदवार पळवणे आणि आपला झेंडा लावणे याच्या पलीकडे बीजेपी शिवसेनेने काही केलेलं नाही. मुळामध्ये उमेदवार पळवण्यापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाला जे कार्यकर्ते काम करतात त्यांना कधीतरी संधी द्या. यांना फक्त कुठले तरी आणायचे आयते तयार. आमचंही मत हेच आहे. त्या ठिकाणी नाशिक मध्ये जर नानांना तिकीट दिलं असतं, जे इथले स्थानिक आहेत, कुठून आले भुजबळ? अहो, मुंबईवर आहे, अहो, लक्षात घ्या. नानांना तिकीट दिलं असतं, आम्ही सुद्धा मान्य केलं असतं. लक्षात घ्या. माझं म्हणणं, हा जो आरोप केला जातोय पोरं पळवतो का, आणि ती पोरं लहान आहे का? भुजबळ साहेबांचा प्रशासनावर वचक होता आणि नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या जनतेसाठी कायम प्रशासकावर वचक ठेवला होता. आज आपण बघतो का नाशिक महानगरपालिकेमध्ये गेडाम सारखा एक चांगला आयुक्त येतो, परंतु बीजेपीच्या आमदारांची पोळी भाजली जात नाही म्हणून त्याची बदली केली जाते. नंतर एक चांगला कर्तव्यदक्ष, आणखी कर्तव्यदक्ष मुंडे साहेबांसारखा एक आयुक्त येतो आणि पुन्हा ह्या बीजेपी आमदारांची पोळी भाजली जात नाही आणि म्हणून पुन्हा म्हणजे त्याचा त्यांचे कार्यकाळ आपसी होत वाद आहे का नसताना बीजेपी आमदारांचा विषय काय काही पोळी नेमका? भाजले जात, म्हणजे त्यांचे कामं आर्थिक- महत्त्वाचे. आणि माणिकराव कोकटे हे या इतके मोठे नेते आहेत की जिथे त्यांनी काम केलं लोकसभेमध्ये तो निवडून आला असा इतिहास आतापर्यंत आहे. आणि खरोखरच या विकास पुरुषाने स्वतःच आता एवढी घेतलेली या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय निश्चितच राहील. कारण त्यांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मग तो भिजवडांसाठी असो किंवा आपले गोडसेसाठी असो, त्यांचा या लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा असतो. पण आता हाच सिंह स्वतःसाठी या रिंगणात उतरलेला आहे. म्हणून माणिकराव कोकणेचा विजय निश्चित आहे. या चौकाटेंबद्दल आदर आहे, त्याच्याबद्दल पण त्यांना मान्यता आपण द्या. मुळामध्ये ते सिन्नर पुरते मर्यादित आहे. आता ते लोकसभेमध्ये लढत देत आहे. 100% असं वाटतं का 2 नंबरला आमच्या ते राहतील. 1 नंबरला निवडून येणारा उमेदवार आज समीर भुजबळच राहील. ही काळ्या दगडावरची रेग आहे, याच्यात काही बदल होऊ शकतो. तर फेकून सारखे आता हवेत गोळीबार हे चुकीचं आहे. असा उत्तर नाही पाहिजे. तुम्ही सक्षम उत्तर द्या. कुठेतरी आम्हाला पण समाधान व्हायला पाहिजे. या ठिकाणी प्रश्न होते. असं आहे, देशाच्या संरक्षणाचा विषय असा आम बोलता येत नाही. कदाचित त्याचं गांभीर्य तुम्हाला होय, नसेल. संरक्षण मंत्री. लक्षात ठेवा, होय, देशाच्या संरक्षण संरक्षणाचा विषय. तुम्ही तसे संरक्षण मंत्री